हे बघा आणि आता गणपती बाप्पा मोरया. हे बघा. तर आवाज देखील येतोय बघा. सुझलॉन एनर्जी एनर्जीच्या आहेत ह्या पवन चक्क्या बघा. दिसतंय का सुझलॉन? हा बघा. तर मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजेच देवगड पवन चक्की. सांगायचं म्हणजे देवगड एस टी स्टँडपासून जवळजवळ 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरच देवगड पवन चक्की. आणि तिकडून जो नजारा आहे ना, सुंदर असा निळाशार समुद्र अगदी मनाला भावून जातो. नेहमी तुम्हाला सांगतो, कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि ह्या पृथ्वीवरील स्वर्गाचा आनंद घ्या. तर पवन चक्की आहे त्या पहा. तसंच तिकडून आम्ही पुढे गेलो थोडंसं मिठमुंबरी बीचवर. तिकडे कासवांचं संवर्धन आणि अंडी याचं संगोपन केलं जातं. तर ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त. आणि नेहमीप्रमाणे सांगतोय, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करू विसरा नको. व्हिडिओ पहा. तर सो मंडळी, वेलकम बॅक मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्ही बघताय आम्ही आहोत तारामुंबरी ब्रिजवर. सुंदर असं नैसर्गिक दृश्य दिसतंय तुम्हाला. ही खाडी आहे आणि त्या दिशेला आहे समुद्र. हा बघा, समुद्राला ही नदी मिळालेली आहे खाडी. आदित्य आहे. सो आता आम्ही जाणार आहोत तिकडे पवन चक्कीवर. दिसत आहेत का पवन चक्क्या? सो लेट्स गो पवन चक्की. ऊन भरपूर आहे. ठीक आहे मंडळी, बघा निसर्गाचा अद्भुत आणि नयनरम्य असा दृश्य आणि करिश्मा आहे. आपण आहोत तारामुंबरी मिठमुंबरी या रोडला. निळशार समुद्र पाहताय तुम्ही आणि हे खाडी. हे मंदिर सुद्धा आहे, प्रसिद्ध आहे, गणपती मंदिर आहे. आणि इकडे सुद्धा सुंदर असं दृश्य तुम्ही पाहताय. सो आता आपण जाऊया. ह्या दिसतात फिरतायत त्या पवन चक्क्याकडे. चला. बापरे मंडळी, बघा किती मोठ्या दिसतात पवन चक्क्या. आता आपण एवढे जवळ आलो आहोत. तिकडे पुढे गेल्यावर काय वाटेल. सो चला. हे बघा लोक जात आहेत भरपूर. तर मंडळी आता येईल असं देवगड पवन चक्की आणि इथला सुंदर हा नैसर्गिक नजारा बघा तुम्हाला किती छान वाटतोय. निळाशार समुद्र आणि ह्या पवन चक्क्या. इथून एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा पर्यटक बरेचसे आलेले आहेत. नाश्ता पाणी करण्याचा आनंद घेत आहेत सगळे पर्यटक. सो आपण जाऊया आता. तिकडे एक छोटासा किल्ला आहे त्या साईडला. एंट्री बघा, एंट्री किती भारी आहे. ही एंट्री बघा, असं वाटतं खरंतरी फॉरेनच्या जंगलातील सारखं वाटतं. भारी केलेला सगळं. पण या फॉरेन नाही, हे आमचं कोकण आहे, लक्षात ठेवा मंडळी. तर फायनली आम्ही पोचलेलो असो मंडळी. बघा तुम्ही बघताच किती मोठ्या पवन चक्क्या आहेत या, त्यातून वीज निर्मितीसुद्धा होते. आणि त्याच्यासाठीच तर आहेत लावलेलं ऑफकोर्स. तर आवाज देखील येतोय बघा. सुझलॉन एनर्जीच्या आहेत ह्या पवन चक्क्या बघा. दिसतंय का सुझलॉन? हा बघा. आणि समुद्र आणि आदित्य गार्डन बघा. ह्या गार्डन तर त्या निमित्ताने इलो गावती भेट. फुला बघा मस्त फुलली आहेत. सो सो मंडळी, ह्या आहेत देवगड पवन चक्क्या. तिथे पर्यटक भरपूर येतात
पाहण्यासाठी. सो व्हिडिओ कसा वाटला, शेवटचा छोटासा शॉर्ट व्हिडिओज आहे तुमच्यासाठी. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या आपलं माणूस निघाला चॅनलला. तोपर्यंत पाहत राहा आपलं कोकण. लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा भावांनी हां आणि बहिणींनी पण. बाय बाय. मंडळी इथे फ्लाइंग कोकण एक्सवे सुद्धा आहे. तुम्ही ह्या रोपवेमधून ते ड्रॉप होऊ शकता डायरेक्ट खाली जाऊन. सगळं हे इथे सेफ्टी बेल्ट वगैरे घालावा लागतो. ते हा काउंटर आहे, इथे पैसे पे करून आपल्याला जावं लागतं. पर्यटक येत आहेत आपल्या कोकणात आणि खूप आनंदी होत आहे. बेस्ट ऑफ लक ताई. आणि आता इथून जाणार आहे, इथून जाऊन तिथे लँड होणार आहे. हे बघा खाली 600 रुपये फ्लाइंग कोकण झीप राईड. तुम्ही जर देवगड पवनचक्की ते आलात तर नक्कीच तुम्ही ते येऊन अवश्य भेट द्या. हे बघा हे सगळे स्वयंसेवक असतात, बघताच तुम्ही. कन्सर्ट फॉर्म आहे विथ सेफ्टी वगैरे सगळे नॉर्म्स असतात. ते असे फॉर्म आहेत ते इथे भरले जातात. एखाद्या तुमच्या जबाबदारीवर तुम्ही फॉर्म भरायचा व्यवस्थित सेफमध्ये. गजल देखील करावं लागते इथे. अरे अरे हे बघा सगळं व्यवस्थित बघून करूचा लागतं आणि मग ह्या रोपमध्ये राईड करूच लागतं. हे बघा मंडळी, तुम्ही बघताय हा रोपवे आहे. नमस्कार. हे बघा दादा, कुठून आलात तुम्ही? नमस्कार. जुन्नरवरून आलो आम्ही. बघा जुन्नर, माझ्या मित्राचं गाव आहे जुन्नर. काय नाव तुमच्या मित्राचं? राहुल राऊत सागर माटे आणि आमचे साहेब आहेत ते बांधलेले आहे. हे बघा आणि जे बेल्ट बांधून ताई जाणार आहे. ओके इकडे बघा हो म्हणजे हा रोप इथून पूर्ण इकडे जाणार आहे. लक्षात ठेवा. हे बघा हे बघा हे बघा. आणि आता गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघा बापरे, ते गेलेले आहेत पूर्ण राईड करत त्या. बघताच तुम्ही. हे बघा हे बघा. अरे लँड पण झालं की काय? फटाक्याने स्वागत केलेलं आहे. फटाके वाजलेले आहेत. लँडिंग सेफ होणार आहे आता. हे बघा नाही बघताच. झालं. इकडे बघ. गुड. बजरंगबली की. तत्पुरताच जुन्नरवरून आलेले सर. तुम्ही जुन्नरवरून आलात? हो, कसं वाटतं दादा? व्यवस्थित एकदम छान. कसं बरं वाटतं वाटतं का? हा, बघून बरं वाटतं. तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन आलात? हो गेलो ना तिथे पण बरं वाटतं. दादा कसं वाटतंय? दादा एकदम गार वाटते. अच्छा. तुम्ही या समुद्र बघायला. अहो, आम्ही इकडचे लोक समुद्रावरचे. हा बघा. तो पण गेला. एक दोन ही बघा 3 4 तिकडे 5 पुढे अजून आहेत मंडळी. या येवा कोकण आपलं. मंडळी ऊन भरपूर समुद्रावर इला होता. कशासाठी? आदित्य येता येता बोललो की समुद्री कासव आणि अंडी सुद्धा असतात तिकडे, तुमका बघूक गावते. तर म्हटलं बघूया तरी. उळणले तापली. या आठवण येतं हायस्कूलाची. हायस्कूलात असताना आम्ही MC असताना जाऊ. MCचे परेड आम्ही पुळणीतून आम्ही जाऊ. हे बघा समुद्री कासव. कांदळवन विभाग दक्षिण कोकण.
वनपरिक्षेत्र मालवण कांदळवन समुद्री कासव अंडी उगवणी केंद्र. हे बघा सरकार मान्य ऑलिव्ह रेल कासव. हा बघा सगळे हे ढाकून ठेवलेले आहेत ते बघताय. एक पण अंडा बाहेर नाही. कधी आलात तर म्हणजे आवर्जून इथे भेट द्या, तुम्हाला पाहायला देखील मिळते. ओके बोर्ड लावलेत ना, हां हां ते कासवाचे नाव आहे. हे बघा खाली नाव आहे हे आणि हे बघा म्हणजे तुमचं दाखव झूम करते आता. हे बघा हे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेत ना, त्या बोर्ड लावले तर खाली त्या कासवाची अंडी आहेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहेत तुम्ही बघू शकतास. हे बघा हे असे बोर्ड लावलेले आहेत. हे बघा हा एक बोर्ड आहे, असे बोर्ड आहेत. हे बघा हे बघा हे बोर्ड सगळे लावलेले आहेत ना, त्या बोर्डला त्या कासवाची नावं दिलेली आहेत आणि त्याची ती अंडी आहेत. किती भारी ना. तर असं बघूचं असेल तर नक्की यावा घाटमांबरी बीच आणि या सुंदर दृश्याचा लाभ घ्यावा. चला तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खाली कासवा अंडी आहेत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.